राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे। चक्रीय वाऱ्यांचं मार्गक्रमण हे अरबी समुद्रामधील गुजरातकडे तर बंगालच्या उपसागरामधील ओरिसा, छत्तीसकडे होणार आहे। याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा आणि बंगाल या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश, संपूर्ण या स्थितीचा सध्याचा जो परिणाम आहे तो खास करून महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा आणि बंगाल या ठिकाणी होईल। मात्र आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी अलर्ट आहे? पुणे वेधशाळेचा या सगळ्या संदर्भात काय अंदाज? कोणत्या भागामध्ये खास करून खबरदारी घ्यावी लागेल? ऋतुजा, मी आता पुणे वेधशाळेमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण आता पाहू शकतोय की माझ्यासोबत इथे वेधशाळेमध्ये जे हवामान तज्ज्ञ आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि एकूणच आपण जशा पद्धतीने देशातली परिस्थिती सांगितली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू। अभी जो महाराष्ट्र में फोरकास्ट क्या हो सकता है, किस तरीके से आगे मानसून का यहाँ पे सफ़र होगा? जी, हम सैटेलाइट इमेज देखेंगे तो अभी जो साउथ गुजरात कोस्ट में, साउथ गुजरात जो इधर अरबी नॉर्थ ईस्ट अरेबियन सी, साउथ गुजरात कोस्ट में एक साइक्लोनिक सर्कुलेशन है और विदर्भा के वेस्ट साइड में एटमॉस्फेरिक लेवल में, तो इसके असर में अभी देखेंगे तो कुछ दिनों में थंडरस्टॉर्म एक्टिविटी है और देखेंगे तो 21 तारीख को कर्नाटका कोस्ट में एक अपर एयर सर्कुलेशन, लोअर लेवल में एक अपर एयर सर्कुलेशन फॉर्म हो रहा है और इसकी असर पर 22 को एक लो प्रेशर एरिया फॉर्म होने का संभावना है ये कर्नाटका कोस्ट में। तो इसके असर पे अभी कुछ दिनों में जैसे 20 के बाद 21 तारीख से मेनली जो कोंकण एरियाज, मेनली साउथ पार्ट ऑफ कोंकण एरियाज में और ये जो मध्य महाराष्ट्र का घाट एरियाज में वी आर एक्सपेक्टिंग हेवी टू वेरी हेवी रेनफॉल, यानी भारी बारिश का संभावना है और वो स्टार्ट हो जाएगा 20 को। 20 के बाद हेवी टू वेरी हेवी रेनफॉल फोरकास्ट दिया है। तो आपण पाहिलं ऋतुजा की ज्या पद्धतीने विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात ह्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलेलं वेधशाळेने त्या पद्धतीने एकाच वेळी अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीनचा प्रशांत महासागर या तीन समुद्रामध्ये 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान तीनही ठिकाणी तयार होणारं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यातून तयार होणारी जी चक्री वाऱ्यांची स्थिती आहे या तीनही त्यामुळे वळीवाच्या गडगडाच्या पावसाची शक्यता या आठवड्यात निर्माण झालेली आहे आणि अरबी समुद्रातील गुजरातकडे तसेच बंगालच्या उपसागरात ओरिसा, छत्तीसकडे जे चक्रीय वाऱ्यांचं मार्गक्रमण होणार आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र असेल, गुजरात अवकाळी पावसाची शक्यता म्हणजे बुधवारपर्यंत या 10 दिवसात मुसळधार ते अगदी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आता पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता आपण वेगवेगळ्या शहरांसोबतच शेतकऱ्यांना देखील आता जी खरीपाची तयारी आहे ती करावी लागणार आहे आणि ही जी हवामानाची स्थिती आहे ती केरळपासून जसं मान्सून सक्रिय होईल त्या पद्धतीने आता पुढे महाराष्ट्रामध्ये ही सगळी जी परिस्थिती आहे त्याचा अंदाज आपण पुणे वेधशाळेकडून घेतोय आणि ही सगळी परिस्थिती पाहता निश्चितच या मुसळधार पावसाचा जो येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जो दिलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांना, म्हणजे 29 जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती असणार आहे विशेषतः याचा सगळा जो अलर्ट दिलाय त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।